दर महाग करणार। आता महिला आपल्या याला जरा कमी आहेत आज दुपारची वेळ असल्यामुळे, पण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुमची बायको गावाला जाताना माहेरी, बहीण शाळेला कॉलेजला आणि कुठेही जाताना किंवा आईला कुठं न्यायचं असेल तर घरातल्या महिला तुम्हाला इथनं पुढं एसटी बसचं तिकीट काढायला पैसे मागणार नाही। सगळ्या महाराष्ट्रभर महिलांना एसटीची पूर्णपणाने माफी देऊन एसटी महामंडळाला दरवर्षी नियमित त्याचे मोबदल्याचे पैसे दरवर्षी नियमित भरण्याचं काम आमचं येणारं सरकार करेल। उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही कर्जमाफी दिली होती। 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी आम्ही दिली। ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलं त्यांना 50,000 रुपये दिले। आमचं सरकार बदललं, नवे लोक आले आणि 50,000 रुपयाचा काही भाग द्यायचा, काही लोकांना काही भागात राहिलाय। पण आता पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्या निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा। कारण अशी आहेत की ह्यांनी 2.5 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय, त्याला अडचणीत आणण्याचं काम यांनी केलंय। सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, कांद्याला दर नाही, कशालाच दर दिला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता, ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग या सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांचा शेतीचा गाडा आणायचा असेल तर त्यांना कर्जमाफीची गरज आहे। महाराष्ट्र सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर कर्जमाफी देईल। आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन बरेच ठिकाणी मी हा प्रश्न विचारला। मोदी सरकारने, मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली, 5 लाख रुपये तुम्हाला, 5 लाखापर्यंत प्रत्येकाला, 80 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्याची हमी दिलेली। म्हणजे 5 लाखापर्यंत कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला, खर्च केला, त्याचं कार्ड दाखवलं मोदी साहेबांचं तुम्ही, तर तुम्हाला माफी। एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोण आहे का की ज्याला मोदींचं कार्ड घेऊन गेल्यावर हॉस्पिटलने कर्ज माफी, बिल माफ केलं? तुमच्यात असेल, पण त्यात पलीकडे भाजप मधल्या कोणाचं कल्याण झालं असेल तरी सांगा, काय आमची तक्रार नाही। आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक घरात 5-6 माणसं असतात, कुटुंब। महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरासाठी 25 लाख रुपयाचा विमा काढून आम्ही त्यांना देऊ। त्यांना 25 लाखापर्यंत कोणतेही संकट आलं तरी हॉस्पिटलचं बिल माफ करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात इथून पुढे करण्याचा मानस आम्ही महाविकास आघाडीने ठेवलेला आहे। अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये 75,000 नोकऱ्या देतो म्हणून 6 महिन्यापूर्वी यांनी घोषणा केली। भरती झाली नाही, कॉन्ट्रॅक्टवर माणसं भरती। यांनी घोषणा केली की आम्ही सगळी सरकारी रिक्त पदं भरू। 2.5 लाख जागा मोकळ्या आहेत आणि ह्या सरकारने मागच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायचं पाप केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सरकारी नोकऱ्यांची भरती एमपीएससीच्या मार्फत केली जाईल। एमपीएससीचं व्यापक स्वरूप निर्माण केलं जाईल आणि कुणालाही वशिल्यानं, कुणालाही पैसे देऊन, कुणालाही भ्रष्टाचार करून सरकारी नोकरीत येता येणार नाही। कष्ट करणाऱ्या हुशार मुलांना त्यांच्या न्याय हक्क हा देण्याची व्यवस्था एमपीएससीच्या मार्फत आम्ही करू। महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला असं वाटणार नाही की सरकार असं का करते आणि सरकार मागच्या दाराने माणसं का भरते। बरेच मुद्दे आहेत, पण आपल्याला आज चंद्रकांत दानवेंचं कौतुक केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यानं त्यांना तोंड देण्याचं काम केलं। प्रचंड त्रास होतो माहिती आहे मला, एवढं सोपं नाहीये। त्यांनी आपल्या मर्यादशील भावना व्यक्त केल्या, पण आम्हाला माहिती आहे की त्यांना गेले
काही वर्ष सतत किती त्रासाला आणि अन्यायाला तोंड द्यावं लागेल. त्यांच्याकडे काही मोठा कारखाना आहे, बिल्डिंगचा मोठा व्यवसाय आहे, कोट्यावधी रुपये घरी पडलेले आहेत. अशी परिस्थिती नसताना हा सामान्य माणसांच्या, सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शरद पवार साहेबांची एकनिष्ठ राहिलेला नेता आहे. प्रामाणिक नेत्याच्या मागे महाराष्ट्रातली माणसं उभी राहतात आणि ते चित्र उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल असा मला सगळ्यांना विश्वास आहे. खरं म्हणजे आज अडचण काय झालेली आहे की मोदी साहेब पुण्यात येणार आणि आम्हाला एक स्लॉट पुण्यात आज जायचा दिलेला आहे आणि मला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा 3 सभा करायच्या आहेत. त्यामुळे 4 वाजता पुढच्या बदनापूरहून निघालो तर त्यांनी दिलेल्या स्लॉट मध्ये मी पोहोचू शकतो. त्यामुळे जास्त लांब भाषण करता येणार नाही. माझी 2च काम करायची. एक म्हणजे घरी गेल्यावर बायको, मुलगी, आई सगळ्यांची मिटिंग घ्यायची. सगळ्यांसाठी हे बोलू नका रे, ऐकतं ते मोबाईल खिशात ठेवा. माझं म्हणणं आहे काही महत्वाचं काम आहे आपलं. घरातल्या आई, बहीण, बायको, वहिनी सगळ्यांना बोलवायचं. आज गेल्या गेल्या मिटिंग करायची आणि सगळ्यांना सांगायचं तो गाडीवाला 1,500 रुपये देत होता, ह्यो आलेला आहे तो 3,000 रुपये द्यायला तयार आहे. आपल्याला ह्याच्याच बाजूने जावं लागेल. हे सगळ्यांनी घराघरात जाऊन सांगा. आज भ्रष्टाचाराचा एवढा कळस झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोदी साहेबांनी उद्घाटित केलेला मालवणचा पुतळा हा पडला, कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना सरळ उभा करता आला नाही. त्यात भ्रष्टाचार केल्यामुळे, कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे तो पुतळा कोसळला. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. दुसऱ्या दिवशी जाऊन मी विचारलं, अरे कुठून वारं आलं? तर ते म्हणले ह्या बाजूने आलं. पुतळा कुठं पडला? ज्या बाजूने वारं येत होतं तिकडेच पडलं. सरकार कसं चालवलं असेल ह्याचा विचार करा. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारात सोडलं नाही, त्यांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ले, सुमार दर्जाचा जसा पुतळा उभा करताना काम केलं, तसंच या महाराष्ट्रातले सगळे रस्ते आहेत ना, तो तिकडे मुंबईकडे जाणारा एक सेतू तयार केला, अटल सेतू, त्यालाही भेगा गेला. समृद्धी मार्ग केला, त्यालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्या. यांनी केलेले एक काम धड नाही. सगळ्या कामामध्ये सुमार दर्जाचा काम केल्यामुळं प्रचंड नुकसान झालं. राम मंदिर गळलं, लोकांचे लोकशाहीचं मंदिर देखील गळायला लागलं, संसद देखील गळायला लागली. संसद गळायला लागली, काय दिसेल ते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मशाल उभी असेल त्या ठिकाणी मशालीला, जिथं हाताचा माणूस उभा असेल तिथं हाताला, आणि जिथं तुतारी वाजवणारा माणूस असेल त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे तुम्ही सगळ्यांनी ताकद उभी करा. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या सभांना मिळतोय. आता समोरच्यांच्याकडे काय राहिलं, त्याच्या पलीकडे काय राहिलं? शेवटचा आसरा हाच आहे. हे जे अजूनही भीमदेवी थाटात बोलतायत त्याच्या मागे गोळा केलेली माया खर्च करण्याची मानसिकता शेवटच्या 4 दिवसात आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, सगळी कामं कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे घरातच ज्यांचे असतील त्यांनी काय काय केलं असेल याचा हिशेब करा. आणि म्हणून आपली प्रामाणिकपणाने, निष्ठेनं तुमच्याशी जो इमानदार राहील अशा चंद्रकांत दानवेंच्याच मागे उभा राहा. आई भवानीच्या आशीर्वादाने चंद्रकांत दानवे तुमच्या मनात असेल तिथं नेऊन ठेवायचं काम शरद पवार साहेब करतील.
तुम्ही काही चिंता करू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. थोडीशी आपण चर्चा सरकार गेलं, आमची त्यांची चर्चा झालेली होती कलेक्टर ऑफिस मध्ये. निवडून आल्यावर आपलं सरकार आल्यावर पहिलं काम कुठलं असेल तर जाफराबादच्या लिफ्टचं काम आम्ही करून देऊ आणि त्याचं उद्घाटन चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच करतील एवढं तुम्हाला सांगतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.